याईले धोतर आणतो आळून देऊ ते एक काष्टा. हे किती शिकेल्या मालूम आहे? PhD व्हायलाय आणि सुंदर कीर्तन करते, सुंदर कीर्तन करतात. PhD झालेले इंजिनियर आणि ज्याची बायको आहे MSc. असं नाही त्याची बायको, समजले? मस्त कुटुंब आहे, इंटरकास्ट लग्न आहे आणि ते लग्न लावायला मी होतो. मला त्या पोरीचा फोन आला, माय बाबा कोरोना मध्ये गेले म्हणे, कोरोनात गेले होते वडील, ऑक्सिजन मिळालं नाही. आई मी अकोल्याहून मंत्र्याची कॉन्टॅक्ट केले, ऑक्सिजन पाठवलं, ते त्या रूम जवळ नाही गेले तर बाप गेला. तर पोरीचा फोन आला यायच्याच बायकोचा, लग्न व्हायचं होतं, पुढे लग्नाची तारीख ठरली, कोरोनात बाप गेला. म्हणे बाबा माझे वडील गेले पण तुम्ही तरी या. ते या बहादरानं कोर्टात लग्न लावलं, लग्नात खर्च नाही केला. यायचे बाप प्राध्यापक आहे आणि इंटरकास्ट. पण कायच्यावर लग्न लागलं मालूम आहे? गुणावर. मुलगी किती शिकली? MSc. मुलगा क्वालिफाईड आहे. लग्न हे जातीवर नाही लागत, क्वालिटी टू क्वालिटी. फक्त दिशाला चांगली आहे. प्रेम नाही केलं यायनं, यायचं प्रेम नव्हतं, शिक्षणाचं प्रेम. नाही तर आजकाल पोरं प्रेम करते. ट्युशनले जाते गजानन, तुले दिसत नाही, कमी दिसते. ट्युशनले जाते. आता माय बापानं पोरावर कुठं लक्ष ठेवा, हे तिथंच कनेक्शन लावते. हॅलो कुठे आहेस तू? आता येत की मग काय? मला इतकी गंदगी वाढली माझ्या इमानानं, काय करावं सुचत नाही. आता मी अकोटात राहतो ना, अरे जती शिकतात तिथं कोपऱ्यात दोघ जण काय माय बापाली विकता भेट. म्हणून आम्हाला शिवाजी महाराज सामुदायिक प्रार्थना काय ऐकावं लागते? जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, एक मुलाकात जरूरी है सनम. आमच्यामध्ये मंत्र यावा. गुरुदेव सेवा मंडळ वारकरी संप्रदाय मस्जिद मध्ये जाणं, बुद्धविहारात जाणं, महानुभाव पंथाची प्रार्थना करणं, दंडवत करणं, कशासाठी? माणूस बनवण्यासाठी. साधु संतो का संग जरूरी है, साधु संतो का संग जरूरी है. म्हणजे संत कृपा झाली इमारत फळा आली आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली. म्हणून खडी पवनी, वंडली, वडाळा, दावसा, राजुरा बाजार हे गाव मोर्चून माझ्या ठाकरे परिवाराकडे वडाळ्याला येऊन गेलो. वरुडला माझा कार्यक्रम झाला. आपला परिसर साधू संतांच्या विचारानं भारलेला आहे. इकडे भाकरे बाबा, चांदच वाठवल्याला ते कोणते महाराज? घे पुस्तक घे. गाडगे बाबा ये मग ये अर्जंट. मला तुम्ही लेकर बसता आनंद येऊन राहिला, नाही तर कीर्तनाकडे वळतच नाही कोणी. गौतमी पाटलाकडे धूम या रावजी, बच्चा भाऊजी या रावजी, तुम्ही बच्चा भाऊजी. अरे काय तुमची महर्जी, ती बच्चा भाऊजी. म्हणून इकडे वळा लागते आपल्याला. आपल्याला गुरुदेव सेवा मंडळ ज्या गावात प्रार्थना नसन तिथं थांब रे. हे पोरगो काय नाव रे तुझं? पुस्तक घे ये मग. तो मला हँडसेट चांगला दिसून राहिला. कोण्या कंपनीचा आहे बेटा? युअर सरनेम? माईक मध्ये बोल.
आपली पार्टी तिथून राहिली आहे अंधाऱ्या वस्तीत. क्या बात आहे. कोण्या क्लासमध्ये आहे? सातवीत आहे का? चांगलं आहे. तुले शिक्षण घेतल्यावर काय व्हावं वाटते? काही ठरवलं काय? इंजिनियर. चांगलं आहे, बढिया आहे. पण इंजिनियर व्हायले कोण्या देवाचा अंगारा लागेल? बोल मग. माईक जोड घेन बोल. मग काय करणार? क्या बात. टाळ्या. बापचे बेटा सवय 100 दे आले ते देणं नाही तर आपली आता बंडू भाऊच्या मागं आपल्याला जावंच लागते. आम्ही येतो, चिंता करू नका. या आयुष्य परिमळ गेली या ओस फुल देती परिमळ गेली या. जो माणूस ओस फुल 55 वर्षापासून गाडीतच फिरतो मी शेवटी आणि 22 वर्षापासून धनगराचं पोरगं ड्रायव्हर आहे. आयुष्याच्या शेवटी मला सांगा, तुमचे आशीर्वाद नाही काय आई? परिमळ गेली माझ्यावर या. तुम्हा मायबापाचे ओस आशीर्वाद फुल आहे. देती परिमळ गेली या. ओस फुल देती. बंडू भाऊ आजारी होते तर मी कॉल केला त्याच्या मुलाला, मयूर दादाला. मयूर भाऊ, माझी भेटीची इच्छा आहे बंडू भाऊच्या. मी नागपूरला कार्यक्रम होता. मग मयूर दादानं सांगितलं येऊन जा महाराज. अरे असं वाटे आपला त्रास होऊ नये बंडू भाऊला. मी भेटीला गेलो, अर्धा तास बसले माझ्या जवळ पूर्ण परिवार. त्यांचं ऑपरेशन व्हायचं होतं, चेन्नईला ऑपरेशन. आजच्या काळात कुठं लेकर परिवार चांगला भेटते? कठीण आहे. नाही तर मुलाले तर वाटते बा मी मयूर भाऊचं जीवन पाहिलं. त्यांची आई, त्यांची पत्नी, त्याचा परिवार, पुरं कुटुंब चांगलं आहे भाऊ. एवढे मोठे कष्ट घेतले त्यानं वडिलाले वाचवण्यासाठी. नाही तर आजकाल मायबापाचं म्हणजे इतकं भयानक झालं बाबू की आई वडील नकोसे झाले. मायबापाकडे दुर्लक्ष आहे. तुकडोजी महाराज